नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, राहुल गांधी आणि त्यांचे दावे यांचं समीकरण असं बनलेलं आहे की राहुल गांधी यांनी कोणताही दावा केला की तो निश्चितपणे एक तर दिशाभूल करणारा असणार किंवा खोटा असणार. कारण त्या माध्यमातून काही दिवस आपल्याला राजकारण करता येईल, काही दिवस आपल्याला प्रसिद्धीच्या झोतात राहता येऊ शकतं, काही दिवस आपल्याला चर्चेत राहता येऊ शकतं आणि त्या माध्यमातून जे सत्तेतले पक्ष आहेत त्यांना एक प्रकारे धक्का देता येऊ शकतो, त्यांची बदनामी करता येऊ शकते. एवढाच राहुल गांधींचा उद्देश असतो आणि त्या उद्देशाने राहुल गांधी सातत्याने असे आरोप करत असतात. आपण आत्ताच पाहिलं, पावसाळी अधिवेशन झालं संसदेमधलं, त्यावेळी राहुल गांधींचे असेच आरोप होते. पण हे आरोप करताना राहुल गांधी कधी प्रत्यक्ष सभागृहात आरोप करत नाही, कारण त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक गोष्टी या रेकॉर्डवर येतात, त्याची शहानिशा करावी लागते, त्याला उत्तरही दिलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे राहुल गांधी हे सगळे दावे हे संसदेच्या बाहेर आल्यावर जिथे ते आंदोलन करतात, कुठेतरी पायऱ्यांवर बसतात, त्या ठिकाणी हे दावे करत असतात. आता राहुल गांधींची सध्या आपण पाहतोय की वेगवेगळ्या ठिकाणी छात्रो की गूंज नावाचा एक कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतायत आणि कशा पद्धतीने सगळ्या क्षेत्रांचा कसा खेळखंडोबा झालेला आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे दावे राहुल गांधी वारंवार करतायत. आणि ते करण्यासाठी राहुल गांधींनी आत्ता हे जे कार्यक्रम घेतला छात्रो की गूंज, हा डेहराडूनमध्ये घेतला, कोटामध्ये घेतला, प्रयागराजमध्ये घेतला, पुण्यामध्ये घेतला आणि या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे दावे केले. आता आपल्याला कल्पना असेल, ही चारही ठिकाणं जी आहेत ती सगळी भाजपा शासित राज्य जी आहेत तिकडची ठिकाणं आहेत, तिकडची शहरं आहेत. त्यामुळे राहुल गांधींना या ठिकाणी कार्यक्रम घेण्यावाचून पर्याय नाही, कारण त्या ठिकाणी राहुल गांधी आरोप करतील तर त्या आरोपांना उचलून धरलं जाईल, त्याची चर्चा होईल. पण राहुल गांधी हे अजूनही कर्नाटकात छात्रो की गूंज कार्यक्रम करायला गेलेले नाहीत. राहुल गांधी हे अजून झारखंडला गेलेले नाहीत, तामिळनाडूमध्ये गेलेले नाहीत, तिथे त्यांचा कार्यक्रम झालेला नाही. कारण का, तर त्या ठिकाणी शेवटी जेव्हा हे प्रश्न उपस्थित करतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले त्रुटी दोष हे दाखवण्याचा प्रयत्न करतील, दावे करतील, तेव्हा सवाल त्यांच्या राज्य सरकारवर पण विचारला जाईल. तिकडचे जे मुख्यमंत्री असतील त्यांनाही ते सवाल विचारले जातील की तुम्ही काय करताय, तुम्ही किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या, तुम्ही शिक्षणासाठी किती बजेट ठेवलेलं आहे, तुमच्या इथे पेपर लीकचे इतके प्रकार कसे घडले किंवा ते न घडू नयेत यासाठी तुम्ही काय करताय, हे असे अनेक प्रश्न विचारले जातील. आणि त्यापासून कुठेतरी बचाव करण्यासाठी राहुल गांधी हे सध्या भाजप शासित जेवढी राज्य आहेत त्या शहरांमध्ये जात आहेत आणि तिकडे वेगवेगळ्या पद्धतीचे दावे करतायत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या दाव्यांपैकी जवळपास 29 असे दावे त्यांनी केले होते जे पूर्णपणे खोटे होते, निखालस खोटे होते. 11 असे दावे होते जे दिशाभूल करणारे होते, म्हणजे त्याच्यामधल्या काही गोष्टी लपवण्यात आल्या किंवा जे आकडे आहेत ते प्रत्यक्ष जे आहे त्या गोष्टीशी संबंधित नव्हती, असं सांगून एक प्रकारे लोकांची, उपस्थितांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राहुल गांधी हे करताना दिसून आले. ही सगळी माहिती आता झूठ की गूंज नावाची एक वेबसाईट करण्यात आली आहे आणि त्याच्यावर राहुल गांधींचे सगळे दावे जे आहेत ते ज्यांनी राहुल गांधींनी या 4 दौऱ्यांमध्ये केलेले आहेत, 4 वेगवेगळ्या ठिकाणी छात्रो की गूंज हा जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये राहुल गांधींनी जे दावे केलेले आहेत त्या दाव्यांची पोलखोल करणारी ही झूठ की गूंज नावाची वेबसाईट जी आहे ती सुरू करण्यात आली आणि त्याच्यामध्ये सगळे दावे खोडून काढण्यात आलेले आहेत. प्रत्येक त्यातला मुद्दा जो आहे, जो राहुल गांधींनी मांडला, तो कसा खोटा होता किंवा दिशाभूल करणारा होता, कसा लोकांची फसवणूक करणारा होता, लोकांना एक प्रकारे चुकीचा मार्ग दाखवणारा होता, हे त्याच्यामधनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. खरं तर राहुल गांधी यांनी मध्यंतरी आपल्याला आठवत असेल की मोहब्बत की दुकान नावाचा एक शब्द प्रयोग केला आणि त्याच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. तसं आता राहुल गांधींनी झूठ की दुकान उघडलंय का, असं आपल्याला या सगळ्या एकंदरीत हे जे सगळी पोलखोल केलेली आहे, फॅक्ट चेक केलेलं आहे, त्याच्यामधनं लक्षात येतं की किती प्रमाणात राहुल गांधींनी खोटे दावे केले, खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडल्या
कारण तिथे उपस्थित असलेल्यांना ते त्याच वेळेला फॅक्ट चेक करणं शक्य नसतं. त्यांना ते सगळं खरं वाटतं. प्रामुख्याने अनेक पत्रकार जे आहेत किंवा मीडियामधले लोक यांनाही राहुल गांधींचं एक खोटं खरं वाटतं आणि ते तशाच पद्धतीने दाखवतात सुद्धा. त्यातलं खरं काय, वास्तव काय, सरकारचे आकडे काय सांगतायत, सरकारने जे काय अहवाल सादर केले असतील, त्या संदर्भातले रिपोर्ट असतील, त्याच्यात नेमकं काय म्हटलेलं आहे हे तपासून बघण्याची तसदी हे कोणतेही मीडियामधले लोक किंवा पत्रकार घेत नाहीत. आणि त्यामुळे काही दिवस राहुल गांधींचं हे जे असत्य आहे हे सातत्याने चालत राहतं. आता त्याच्यामधला दावा जो आहे त्यांनी एक केलेला तो म्हणजे पेपर लीकचा. सध्या म्हणजे सगळीकडेच पेपर लीकचा मुद्दा जो आहे तो खूप गाजताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक राज्यामध्ये पेपर लीकवरून रणकंदन माजलेलं आहे, आंदोलनं होत आहेत, उपोषणं होत आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. अशा वेळेला पेपर लीकचं एक प्रकरण धसास लागलेलं नाही. कोणतंच प्रकरण आत्तापर्यंत या सरकारच्या काळामध्ये शेवटपर्यंत गेलं नाही, त्याला अंतिम निर्णय त्याच्यावर आलेला नाही किंवा कोणालाही जेल झालेली नाही, कोणालाही अटक झालेली नाही, असा दावा राहुल गांधींनी केला. आता हा दावा करताना त्यांनी आधीच्या काही गोष्टी तपासून बघायला पाहिजे होत्या. जसं 2024 मध्ये सीबीआयने अशाच पेपर लीकच्या प्रकरणामध्ये तुरुंगवासाची शिक्षा जी आहे ती 10 जणांना ठोठावलेली आहे. 5 वर्षांची शिक्षा त्यांना झालेली आहे. असे 10 जण पकडले गेले होते. आत्ताच ताजं नीटचं प्रकरण जर बघितलं त्याच्यामध्ये 7 जण अटक करण्यात आलेली आहेत, तात्काळ अटक करण्यात आली त्यांना. महाराष्ट्रातलेच अनेक जण आहेत त्याच्यामधले. आणि एवढंच नाही तर सरकारने त्या संदर्भामध्ये ती परीक्षा रद्द सुद्धा केली, नव्याने परीक्षा घेतली, नव्याने त्याचे रिझल्ट जाहीर झाले. मुलं जी आहेत ती पुढे ते रिझल्ट आल्यानंतर आपापल्या कामाला सुद्धा लागले. पण त्यावेळेला मागणी कोणती होती तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तो सुद्धा सरकारने घेऊन दिला. सरकारने त्या बाबतीत म्हणजे कोणत्याही बाबतीत सरकारने मागण्या पूर्ण केल्या तसं केल्या नाही, तसं अजिबात झालं नाही. सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या. त्याचबरोबर त्या ठिकाणी जो कायदा होता त्याच्यामध्ये सुधारणा करून तो अधिक कठोर केला. आता जर पेपर लीक करणाऱ्यांमध्ये जे कोणी सापडतील त्यांना 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. जर ते रॅकेट असेल मोठं, अनेक लोक त्याच्यात सामील असतील तर 10 कोटींचा दंड होऊ शकतो, अशी कठोर शिक्षा दिली. म्हणजे सरकारने काहीतरी पावलं उचलली हे आपल्याला पाहायला मिळतं. ती आधी उचलायला पाहिजे होती वगैरे ठीक आहे, पण या आधीच्या सरकारांनी असं कोणतंच पाऊल उचललेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. पेपर लीक तर राहुल गांधींच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळातही अनेक झालेले अजूनही होतात, पण त्याच्यावर कोणता ठोस उपाययोजना करण्यात आली, कोणता निर्णय घेण्यात आला? आता झारखंडला सुद्धा काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांचं सरकार आहे, त्या ठिकाणी कोणता निर्णय घेण्यात आला? तिथे तर परीक्षा रद्द करायला सुद्धा वेळ घेतला गेला. आणि शेवटी आंदोलकांनी अनेक दिवस उपोषण केल्यावर शेवटी सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी परीक्षा रद्द केली. इकडे तर नीटची परीक्षा सरकारने तात्काळ रद्द केली आणि त्या ठिकाणी लगेच परीक्षा घेऊन रिझल्ट सुद्धा जाहीर केला, त्यात कोणताही गोंधळ झाला नाही. राहुल गांधींचा दुसरा आरोप त्याच्यामध्ये होता, दावा होता की मुलांच्या हातामध्ये जे मोबाईल असतात ते मोबाईल चीनमधनं येतात, कपडे जी मुलं घालतायत ती सुद्धा चीनमधनं येत आहेत. म्हणजे राहुल गांधींचे हे जे काही दावे आहेत, हे आरोप आहेत, हे एक प्रकारे भारत सरकार कसं सगळं मागे पडलेलं आहे, भारतच एकूण वेगवेगळ्या क्षेत्रात कसा मागे पडलेला आहे, भारताचा विकास होतच नाहीये, भारत कसा अडगळीत पडलेला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे एक विरोधी पक्ष नेता कशा पद्धतीने विचार करतो हे आपल्याला दिसून येतं. सरकारच्या त्रुटी दाखवल्याच पाहिजेत, दोष दाखवले पाहिजेत, हे खरंच आहे. पण त्याच वेळेला सरकारने काही गोष्टी चांगल्या केल्या असेल त्याही दाखवल्या पाहिजेत, त्याबद्दल कौतुक केलं पाहिजे. पण राहुल गांधी हे ते तर करतच नाहीत, पण त्याऐवजी खोटी माहिती जे ते पुरवतात. आता जर मोबाईल मुलांच्या हातामध्ये जे असतात ते सगळे चीनमधनं येतात असा दावा राहुल गांधी करत असतील तर त्या संदर्भातले आकडे सुद्धा बघितले पाहिजेत. 2014-15 मध्ये भारतामध्ये जे आजकाल मोबाईलचं उत्पादन होतं ते मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलंय. 2014-15 मध्ये ते 18,000 कोटी इतकं उत्पादन होतं, ते आता 2024-25ला जवळपास 5.45 लाख कोटी इतकं झालेलं आहे. तर वस्त्रांच्या बाबतीत बघायला झालं तर भारताचं जी निर्यात आहे ती सुद्धा वाढली आहे. जवळपास 3.25 लाख कोटी इतकं आपण वस्त्र जी आहे ती निर्यात करतो. म्हणजे याचा अर्थ आपल्या इथे उत्पादन होते. आत्ता जे निर्यातीचे आकडे आलेले आहेत ताजे, त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास $200 अब्ज इतकी निर्यात आपण वेगवेगळ्या वस्तूंची करतोय. मोबाईल असेल, कपडे असतील, काय तेल सुद्धा असेल. आज आपण मला वाटतं केनियाला आपण सर्वाधिक तेल उपलब्ध करून दिलेलं आहे, कारण आपल्या इथे रिफायनरीज मोठ्या संख्येने आहेत. अगदी सौदी अरेबियापेक्षा सुद्धा जास्त तेल आपण केनियाला पाठवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने भारत जर प्रगती करत असेल
तर त्याचं निश्चितपणे कौतुक करायला पाहिजे. पण ते न करता खोटे दावे राहुल गांधी करतात. जुनीच परीक्षा प्रणाली अजून आपण वापरतो असा दावा करतात. पण आजकाल आपण पाहतोय डिजिटल किंवा कॉम्प्युटराइज परीक्षा अनेक ठिकाणी होत आहेत आणि त्या माध्यमातून पेपर लीक होऊ नये या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला जातोय. 2017 मध्ये अशीच रेल्वे रिक्रुटमेंटची परीक्षा सुद्धा घेण्यात आली आणि ती संगणकावर आधारित होती. अनेक लाखो मुलं त्या परीक्षांना बसलेली आहेत. सरकारी परीक्षांचा लाभ जो आहे तो मुलांना होत नाहीये. 9 कोटी मुलं बसतात पण फक्त 6 लाखच मुलं पास होतात, असा राहुल गांधींचा अजब दावा आहे. पण असा कोणताच डेटा उपलब्ध नाही. राहुल गांधी जिथे जे हे दावे करतायत ते दावे करत असताना त्यासाठी कोणताही ठोस आधार राहुल गांधी देताना दिसत नाही. की अमुक एखाद्या सरकारी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे किंवा अमुक एखाद्या बातमीमध्ये हा खरोखरच रिपोर्ट काढण्यात आलेला आहे, अशी कोणतीही माहिती राहुल गांधींकडे नाही. पण ते एक अंदाजपंचे हे सगळे दावे जाहीर करतात आणि त्यावेळेला लोकांना ते खरे वाटायला लागतात किंवा खरे वाटावेत असं सांगितलं जातं, दाखवलं जातं सातत्याने. पण तसं होत नाही. आता उद्योगांच्या बाबतीत पाहायचं झालं तर बँका ज्या आहेत त्या काही मोजक्याच फक्त उद्योगपतींना कर्ज देत आहेत असा राहुल गांधींचा दावा आहे. आणि आपण पाहिलेले आहे अदानी अंबानी यांच्या विरुद्ध राहुल गांधी सातत्याने बोलत असतात. त्या ठराविक उद्योगपतींनाच फक्त सरकार मदत करतं असा त्यांचा दावा आहे. प्रत्यक्षात बघायला गेलं तर शेड्यूल्ड बँका ज्या आहेत त्या जवळपास 212.9 लाख कोटी इतकं कर्ज त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे आणि या वर्षात तर 29.2 लाख कोटी इतकं कर्ज दिलेलं आहे. त्याची भर एका वर्षात पडलेली आहे. याचा अर्थ लोक कर्ज का घेत आहेत तर काहीतरी त्यांना त्या माध्यमातून करायचंय, उद्योग उभारायचा आहे, कशात तरी गुंतवणूक करायची आहे. याचा अर्थ कुठेतरी त्या ठिकाणी सगळं काही बंद पडलेलं अशातला भाग नाहीये. लोक काम करतायत हे त्याच्यातून दिसून येतं. पंतप्रधान मुद्रा योजना आहे ज्याच्यातून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्या 57 कोटी ही लोन अकाउंट्स आहेत त्या ठिकाणी. त्याच्यामधली 12 कोटी अकाउंट जी आहेत ही नवीन उद्योग लोकांनी उभारलेले आहेत. ही चांगली गोष्ट नाहीये. पण राहुल गांधी त्याबद्दल बोलताना दिसून येत नाहीत. नीट परीक्षेच्या बाबतीत राहुल गांधी म्हणतात की 22 लाख मुलं बसली आणि त्यांच्याकडून त्यांच्या पालकांकडून जवळपास 1.32 लाख कोटी इतके पैसे जे आहेत ते घेण्यात आले शुल्काच्या रूपामध्ये आणि हे पैसे एक प्रकारे सरकार लुबाडत आहे असं त्यांचा दावा आहे. शिक्षणासाठी जे बजेट असतं त्याच्यापेक्षाही रक्कम जास्त आहे असा दावा त्यांनी स्वतःच केलेला आहे. त्या दाव्यासाठी कोणताही आधार नाही. पण हा सगळा आधार जो आहे तो ते देऊ शकत नाहीत कारण तसा कोणताच आधार नाहीये, त्याला कोणता डेटा तसा उपलब्ध नाहीये. वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहुल गांधी म्हणतात की कॉलेजेसच नाहीये. पण आपण पाहिलं तर 387 कॉलेज आहेत, त्याची संख्या आता 846 झालेली आहे. इतकी कॉलेजेस आहेत. MBBSच्या सीट ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. दुप्पट किंवा तिप्पट सीट झालेल्या आहेत. आणि म्हणूनच आपण पाहतो आता नीटची परीक्षा झाली, लाखो मुलं का बसतायत याचं कारण काय की त्यांना ती संधी खुणावती आहे म्हणून ती लाखो मुलं बसतायत. तेव्हा राहुल गांधींचे दावे जे आहेत एक प्रकारे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, भीती निर्माण करणं आणि लोकांना देशामध्ये काहीच सुरू नाहीये, देशात विकास सुरू नाहीये अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करणं यासाठीच फक्त हे दावे सुरू केले जात आहेत. 3000 मुलांमधनं फक्त एकच IAS होतो असा राहुल गांधींचा अजब दावा आहे. बलात्कारांच्या बाबतीत सुद्धा राहुल गांधी अजब दावे करतात. तेव्हा हे सगळे आकडे जे आहेत ते राहुल गांधींच्या मनातले आकडे आहेत, त्यासाठी कोणताही आधार नाही. आणि म्हणून राहुल गांधी हे छात्रों की गूंज करत असताना त्याच्यातून झूठ की गूंज ऐकायला येत असते आपल्याला. झूठ की दुकानच ते उघडून बसलेले आहेत आणि वारंवार ते आरोप करतात. आता आपण पाहिलं निवडणुकीच्या दरम्यान EVM वरचे आरोप असतील, SIR योजनेवरचे आरोप असतील, निवडणूक आयोगावरचे आरोप असतील, यात कोणतेही तथ्य सापडलेलं नाही. पण राहुल गांधी आरोप करतात, ते आरोप खरे मानून त्याच्यावरच मग चर्चा होत राहते. आणि अशा प्रकारे राहुल गांधींचं एक काम चाललेलं आहे. जसं दात कोरून पोट भरणं असं म्हणतात तसं खोटे आरोप करायचे, काही दिवस ढकलायचे. प्रत्यक्षामध्ये निवडणुकीत त्याचा काही उपयोग त्यावेळेला होत नाही हे स्पष्ट झालेलं आहे. पण तरी देखील हे करत राहायचं असा राहुल गांधींचा सध्याचा प्रयत्न आहे. तेव्हा हे झूठ की दुकान कधी बंद होईल माहिती नाही, पण राहुल गांधींची झूठ की गूंज ही कायम सुरू राहणार आहे आणि त्याची पोलखोल करण्याचं काम झूठ की गूंज नावाच्या वेबसाईटच्या माध्यमातून केलं जाते. तुम्ही सुद्धा ते पाहू शकता, हे आकडे पडताळून पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.